मार्क रेड कलरमध्ये त्यांनी फ्लॅश करून दिले आणि विशेष म्हणजे काय तर रिजेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट वेगळी टाकून दिली. म्हणजे पूर्ण प्रक्रियाच बदलून टाकली. मित्रांनो थोडं सावध राहा. काल सीईटी सेलची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आली आणि सोबतच काही कॅन्डिडेट की जे रिजेक्ट झाले तर त्यांची सुद्धा लिस्ट आली. म्हणजे मी अगोदर जे तुम्हाला म्हणायचो की तुम्ही स्वतःची काउन्सिलिंग स्वतः सुद्धा करू शकता. फक्त थोडीफार इन्फॉर्मेशन घ्या. पण आज मी तुम्हाला सांगेल की तुम्ही एक परफेक्ट काउन्सिलिंग इन्फॉर्मेशन घ्या. तरच या प्रक्रियेमध्ये पुढे तुम्ही भाग घ्याल. कारण काय सीईटी सेलनं जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट रिलीज केलेली आहे. आता तुम्ही BMS, BHMSचा जरी विचार करत असाल, MBBS, BDS जरी करत असाल, या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल, तुमच्या नावाच्या समोर बऱ्याच ठिकाणी नॉट एलिजिबल असा रिमार्क आलेला आहे. आणि सोबतच अपलोड CVC डॉक्युमेंट्स, त्यानंतर अपलोड NCL, तर हे रिमार्क रेड कलरमध्ये त्यांनी फ्लॅश करून दिले. आणि विशेष म्हणजे काय तर रिजेक्टेड कॅन्डिडेटची लिस्ट वेगळी टाकून दिली. म्हणजे पूर्ण प्रक्रियाच बदलून टाकली. खूप अडचणीचं काम झालेलं आहे. तर त्यामुळं आता इथनं पुढं आपल्याला अलर्ट राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर असं म्हणत असाल, की काही व्हिडिओज पाहू आणि नंतर मग पुढं हे आपल्या मनानं आपण करत घेऊ. कोणासोबत न बोलता, कोणासोबत चर्चा न करताना. तर पुढं थोडं अवघड काम होऊ शकतं. कारण इथनं समोर अजून आपल्या चॉईस फिलिंग बाकी आहे. म्हणजे सीट मॅट्रिक्स येणार आहे आणि त्यातल्या त्यात झालं काय, की काल परवा मी तुम्हाला अपडेट दिलं, की जवळपास 6 कॉलेजेस की ज्यांना स्कॉलरशिप मिळणार नाही. तर ती एक अनधिकृत न्यूज आहे, पण ती अधिकृत होण्याच्या मार्गावर आहे. कारण ही जरी न्यूज जी आहे, तर ती फक्त सोशल मीडियावर असली, तरी याला काही ना काही कारण आहे. म्हणूनच ही न्यूज फिरते. तर त्यामुळं चांगले टॉपचे कॉलेज जे आहेत, तर ते स्कॉलरशिप यावर्षी देणार नाहीत. तर त्यामुळं त्यामध्ये पण आपण अडकायला नको. काय करा, असं माझं म्हणणं मुळीच नाही, की तुम्ही काउन्सिलिंग जॉइन करा म्हणून. तुम्ही स्वतःचं स्वतः अजून पण करू शकता. पण तुमचा प्लॅन जो आहे ना, एकदम परफेक्ट असला पाहिजे. तुम्ही कुठे नवीन माणसाकडे जर जॉइन झालेले असाल, तर त्याला या प्रक्रियेची माहिती असली पाहिजे. कारण आज आणि उद्या 2 दिवस एक ग्रीव्हन्सेस पिरियड सीईटी सेलनं दिलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी असं नव्हतं. ते 2021 पासून आम्ही करतोय हे सगळं काउन्सिलिंग. कधीच नव्हतं. यावर्षी पहिल्यांदा झालं आणि ही सुरुवात आहे. सीईटी सेलनं एक अलर्ट केलेलं आहे, की नियम बदलले. आता तुम्ही अपडेट होणं गरजेचं आहे. म्हणजे थोडक्यात आपण फॉर्म भरला, तर तेव्हा NCLची पावती अपलोड करायचं, तिथं नंबर वगैरे टाकायचे, तर ते सगळं होतं. पण आता त्याच विद्यार्थ्याला सीईटी सेलनं रिमार्क दिलेला आहे, की इनव्हॅलिड NCL. मग याचा अर्थ काय समजायचा? आता कुठं जायचं आपण? कोणाला कॉल करायचा? सीईटी सेलचे ते नंबर लागतायत का जे दिलेले आहे ते? तर खूप अडचणी आहे. आता कट ऑफबद्दल जो विषय आहे, तर तो नंतर आपण एखाद्या व्हिडिओमध्ये चर्चेला घेऊ. पण तुमचा स्कोर जर चांगला असेल, तर विनाकारण स्वतःचं नुकसान स्वतः करू नका. आज आलेली लिस्ट बघा. त्यामध्ये किती मुलं इनव्हॅलिड आहेत, तर ते चेक करा आणि नंतर मग पुढचा निर्णय घ्याल. थांबूया. ओके. बाय.